संदीपानराव काळे, बाजार वाहेगाव, अंबडजवळील गाव आहे, अकोलनीजवळ. एक योग्य नियोजन आणि विश्रांती, ताण या काळामधलं जे नियोजन ते टाईमवर केल्याचा काय फायदा होतो आपण ह्याच बघूयात. मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती, योगेश मस्के सरांसोबत आज आपण आलेलो आहोत बाजार वाहेगावमध्ये. हा भाग आपल्या नियोजनामध्ये मागच्या 2.5 ते 3 महिन्यापासून आहे. विश्रांतीचा काळ, तानाचा काळ, आणि आपण आता एक जानेवारीला याचं पाणी फोडलेलं आहे. जसं मी संदीपरावांना आता सांगितलं होतं, बागामध्ये आम्ही नातेवाईकांच्या जास्त बागात जात नाही. त्याचं कारण पण सांगितलं की नातेवाईकांना टाईट मारता येत नाही, आणि टाईट जर नाही बोललं शेतकऱ्याला तर योग्य वेळेवर होत नाही. पण तुम्ही त्याला अपवाद राहिले, म्हणजे आम्हाला खैर नंतर कळालं तुम्ही नातेवाईक आहात. पण संदीपानराव, योग्य वेळेवर जोपर्यंत शेतकरी करत नाही तोपर्यंत कोणत्याही ट्रीटमेंटचा फायदा होत नाही. मग शेतकरी निराश होऊन जातो की आपण सगळं केलं तरी काही झालं नाही, पण ते कोणत्या वेळेला काय करायचं होतं तसं. टायमावर नाही झालं तर मग फायदा होत नाही. टायमावर केलं तर असा फायदा होतो ना. तर आज आपण संदीपानरावांची चर्चा करूयात की काय काय सांगितलं होतं आणि त्यांनी कसं कसं टायमावर केलं. याच्यामध्ये संदीपानरावांपेक्षा जास्त जो हक्क आहे तसा अंगदराव, त्यांचे चिरंजीव यांनी योग्य वेळेवर केलं होतं. आज ते काही बाहेर असल्यामुळं आज व्हिडिओमध्ये ते नाही आहेत. तर योगेश सर, रामराम. राम राम. रामराम संदीपराव. राम राम. तर काय नियोजन आहे आज? सर, अगोदर आपण यांची प्रतिक्रिया विचारून घेऊ. आपण आलो होतो तेव्हा झाडं कशी होती? झाडाची कंडिशन लई खराब होती. त्यावेळेस काय होतं, झाडं पिवळी, पुन्हा आगरी मारीत नव्हती. आधी 5-6 वर्ष झाड कोणी म्हणेन का एवढे झालं, पण आता त्यानं हातात आगरी मारली. 2-3 6 वर्षाची झाड आहे. 6 वर्ष झाडे तेवढी आगरी नाही मारीत, आगरीच मारीत नव्हती. ते झाड वाढतच नव्हतं. आम्ही खरं म्हणजे त्याची वाट पाहत होती, वाढावं कशी नाही, वाढ का होईना काय नाही. पण तुम्ही सापडल्यामुळे त्याचं योगदान मिळेल त्या झाडाला. अच्छा. हां, बरं, आता आपण जे कामं केले, समजा आम्ही आलो त्याच्यानंतर आपण काही पाणी दिलं, बरोबर का? हो. बागेत पाणी दिलं होतं आपण 3 महिन्यापूर्वी. 3 महिने कारण पावसानंतर यांनी पाणी दिलं नव्हतं बागेत. सर, पाणी दिलं काही आपण त्याला ड्रीपमधून खतं वगैरे पाणी सोडले तिथं होते. देतच नव्हतो आम्ही. याच्या अगोदर आहे ना, पाणी तानाच्या अगोदर समजा पाऊस देतो. बंद पावसाळा झाला का बंद तानावर झाला, जायचे तानावर झाडं? बस. पावसाच्या पाण्यावरच तानावर सोडायचे पावसाच्या त्याला. याचसोबत आपण काय नियोजन केलं, कारण झाडांचं वय झालेलं पण झाडांची ग्रोथ झालेली नाही. तर मग ते ग्रोथसाठी आपण त्या वेळेत विश्रांतीत कामं केली. त्याचसोबत आपण तानाच्या अवस्थेमध्ये जे काडीमध्ये स्टोरेज भरायला पाहिजे, काडी मॅच्युअर्ड बनवायला पाहिजे, ती बनवण्यासाठी काम केलं. जेणेकरून काय झालं, अगोदर आपण जे विश्रांतीत कामं केली त्याच्यामुळं पानसंख्या वाढून गेली झाडांवर. पानांची साईज वाढली, क्वालिटी वाढली, पानामध्ये मॅच्युरिटी वाढली, जेणेकरून अन्न निर्मिती झाडामध्ये फास्ट सुरू झाली. आणि मग झाड एक स्टोरेज तयार करायला लागलं, आणि पुढं तानामध्ये त्यानं ते योग्य स्टोरेज केलं. आणि ते योग्य स्टोरेजमुळं झाडाला ट्रेसही चांगला बसला, त्यासोबत पानगळं पाहिजे त्या प्रमाणात बसली. आणि आज आपल्याला दिसतंय झाडावर योग्य फूट दिसते, आपल्याला चांगल्यापैकी फूट दिसते. आणि अजून आपलं एकच पाणी कंप्लीट झालं आहे. परत जसं आपण पाणी व्यवस्थापन करतो बाहेर नियोजनामध्ये, तसंच पाणी व्यवस्थापन इथं पण झालेलं आहे. म्हणजे मधल्या भागात पाणी दिलं, नंतर आतल्या भागात, म्हणजे आपलं एक पाणी कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे अजून आपण रासायनिक खतं पण, मिश्र खतं अजून टाकलेली नाही बागेत. आता या दुसऱ्या पाण्याला आपण खत टाकणार, त्यानंतर पाणी सोडणार. जे पहिलं नियोजन होतं आपलं, आता हे पहिलं पाणी कंप्लीट झालं आपलं 3 टप्प्यात, बरोबर आहे. 1 जानेवारीला आपलं पहिलं पाणी सुरू झालं होतं. आता दुसऱ्या पाण्याला आता आपल्याला खत टाकायचं आहे चौकोनी भागात, मुळांच्या कक्षामध्ये. दुसरं पाणी आपलं इथं कंप्लीट आपले 12-14 दिवस झालेले, इथं फुल पाणी द्यायचं आहे आता आपल्याला. कारण आपल्याकडे फूट चांगली दिसते, कुठे बागेत आगरी नाही. फूट निघताना जशी ती फुटेमध्ये त्या कुणीमध्ये आपल्याला गुंडी पाहिजे, तिथं भरपूर ठिकाणी आपल्या बागेमध्ये कॅपॅसिटीच्या वर गुंडी निघलेली सगळ्या बागेमध्ये. तर मग आता हे मधलं पाणी खत दिल्यानंतर हे पाणी द्यायचं. त्यानंतर जसं आपण पहिलं 1-1 टप्प्यानं पाणी दिलं होतं, आता तसं नाही करायचं. 4-5 दिवस इथं पापडी धरली जमिनीने, थोडीशी वापसा कंडिशन वरच्या भागात आली का लगेच मधल्या भागामध्ये दोन्ही बाजूनी पाणी सोडून द्यायचं आपल्याला. म्हणजे आपलं हे दुसरं पाणी इथं कंप्लीट होईल. आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला ड्रिप सिस्टमवरती किंवा मग असंही पाणी नियोजन चालू ठेवलं तरी याचंही काही आपल्याला टेन्शन नाही, किंवा असंच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. कारण आपली थोडी काळीची जमीन आहे, इथं जर पाणी व्यवस्थापन याच पद्धतीत जर राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये हीच बाग आपल्याला वर्षभरात डबल दिसणार आहे. झाडांची ग्रोथ दिसेल, मालही चांगला होईल, त्यासोबत सेटिंग चांगलं होईल. पुढं ज्या गळीच्या समस्या असतात त्या पण कमी होऊन जातील. संदीपानराव, दिवाळीच्या आसपास
आम्हाला तुमच्या बाजार वायगावमधूनच दिगंबर पाटील काळे जे छत्रपती संभाजीनगरला राहतात यांनी बोलवलं होतं त्यांच्या बागेच्या नियोजनासाठी. आणि मग त्यांच्या संपर्कामध्ये माझा येऊन त्यांचा संपर्क झाला एक दिवस. तुमचा कॉन्टॅक्ट झाला. त्यांनी सांगितले की बाबा तर आता तुम्ही ही फळबागा खूप वर्षापासून करता, कारण आम्ही आलो त्यावेळेस तुमच्या विहिरीजवळ जुनी बाग होती. नाही लय दिवसांनी माझे म्हणजे लग्नाच्या समजा आता 2000 नाही 80-81 पासून मी फळबाग करतो. अच्छा, मोसंबीचे जुने बागायत झाला तुम्ही. 80-81. तर आम्ही ज्यावेळेस आम्ही आलो आणि तुम्हाला जे नियोजन सांगितलं की तुम्ही पण कदाचित पहिल्या वेळेस ऐकलं असेल की आता आपल्याला विश्रांतीच्या काळामध्ये पण कामं करायची आहेत, हा हा जे की शेतकरी हा विचार करून चालतो आता हार्वेस्टिंग झालेली आहे, आता तर डायरेक्ट बाग गेला तानावर, हां. डायरेक्ट फोडायच्या फोडायच्या वेळेस वेळेस गडबड करतो शेत. तर आम्ही जे विश्रांतीचं तुम्हाला नियोजन सांगितलं, तुम्ही कसा विषय म्हणजे कोणत्या आधारावर विश्वास केला आमच्यावर? की बा तुमचे व्हिडिओ पाहिले, पुन्हा दिगंबररावांनी सांगितलं की बा आपली पाहुणी म्हणते त्यांनी पैठण तालुक्यात खूप बगीचे सुधारले म्हणे, एकदम क्वालिटी माल हे ते सगळंच तुमचे झाडं जात होती ते बी सुधरून देते म्हणे. आपण त्याच्यावर विश्वास टाकला आणि तुम्हाला फोन केला, तुम्ही आली आणि मग तुम्ही आम्हाला औषध दिले आणि त्याच्या बाद 15-3 वार सुधारणा दिसली आम्हाला झाडं, ती एकदम चांगली सुधारणा दिसली. मग आमचा त्याच्यावर विश्वास बसला ना. म्हणजे पहिल्याच फवारणीमध्ये हां. तुम्हाला सुधारणा हां. दिसल्यामुळे विश्वास बसला. फवारणी खाली पाणी खालूनच सोडत आपण औषध. ड्रीप मधून ड्रीपमधून खतांसोबत सोडलं औषधी हा. सोडलं, जेणेकरून सुधारणा मग ते विश्रांती काळामध्ये जसं पाहिजे तसं पानं तयार झालं. हा ते तवाच आघाडी पानं मोठ्याला काढली. पानं दिसली ना, आगरी लय आली विश्रांती त्यावेळेस. काळात. हम्म. आता मला वाटलं ती आगरी हे मारे आता झाड फुटत नाही आपली त्या आगरीमुळे. सरला फोन केला मी, हा. पण त्याच्यावर आगरी निघून राहिली आता. त्या आघाडीवर फूट हा, निघू लागली त्याच्यावर आता. फूट निघू ठीक आहे, लागली. आता आपली नवीनच आघाडी हा. सगळी नवीन आघाडीवर फूट निघू लागली आपली. म्हणजे झाडाला योग्य वेळी कवळे- काय ते कवळे पानं दिसते का त्याच्यावर सुद्धा फुटे बरं. हो आहे ना, आहे ना. अजून 15 दिवसानंतर हा भाग पूर्ण पांढरा होऊन जाणार आहे. बरोबर. म्हणजे आघाडीवर जायला लागला तर तुम्हाला असं वाटलं की आता गेम झाला आपला. हा फुटत नाही. सरला फोन केला मी त्यावेळेस. हा, केलता. हा तुम्हाला म्हटलं होतं आपण अजून ताण द्यायचा आहे आपल्याला हा. बागेत. ताण दिल्यानंतर जेव्हा आपलं पहिलं पाणी नियोजन राहील ताणानंतरचं, त्यानंतर तुम्हाला बागेत आम्ही फूट दाखवू कशी निघते. म्हणून आज व्हिडिओ काढलाय आपण. कारण तुम्हाला ते वेळोवेळी दाखवणं किंवा शेतकऱ्यांच्या वेळोवेळी लक्षात येणं गरजेचं आहे की कोणत्या वेळेत काय करायचं आणि काय केल्यानंतर त्याचे परिणाम बागेत काय होतात. आता तुमची हलकी ते मध्यम प्रकारची जमीन आहे आणि इथं थोडंसं चुनकेळीचं प्रमाण जास्त असल्यामुळं जास्त आहे वर. एकदम चुनखडी. चुनकळीचं प्रमाण जास्त असल्यामुळं थोडंसं अपटेकिंग किंवा झाड किंवा मुळं जे अन्नद्रव्य घेतात याच्यामध्ये मुळांची क्षमता थोडीशी कमी असते. तर आपण सगळ्यात अगोदर जे काम केलं ते त्या गोष्टींवर काम केलं. मुळावर, पानावर काम केलं, जेणेकरून झाडामध्ये आपल्याला आज ग्रोथ दिसते. आणि त्याचसोबत आता आपले 3 टप्प्यात बाग आहे. सगळी आपली झाडसंख्या किती आहे? 1000 असं. 1000 बरोबर आहे. 1000. 3 टप्प्यात बाग आहे. आता तिन्हीकडे जाऊन बघा तुम्ही, म्हणजे आजच्या कंडिशनला सगळीकडे झाडांनी ग्रोथ पकडलेली, झाडांची हाईट वाढलेली, हो. फांद्या लांबू लागल्या, पानांचा विस्तार चांगला दिसू लागला, पानामध्ये ताकद दिसू लागली. आणि प्रत्येक म्हणजे आता इथं अगोदरचं पाणी म्हणून इथं चांगल्यापैकी फूट दिसते, पण बाकीच्या ठिकाणी पण एक पाणी कंप्लीट होऊन कुठे एक आघारी नाही. नाही नाही आणि तिथं तसे डोळे जे तुंबारलेले, तिथून जी फूट निघते बारीक पुण्यामध्ये सगळीकडे फूट दिसते. आता आमचाच एक पहिला अनुभव सांगतो तुम्हाला संदीपानराव. ज्यावेळेस आम्ही पहिली फवारणी दिली आणि ज्यावेळेस आम्ही सेकंड व्हिजिटला आलो, तुम्ही विहिरीच्या साईडला होते, आम्ही बागात घुसल्या पहिली प्रतिक्रिया माझी होती की यार योगेशराव झाडं वाढले कडे. आणि आम्ही विहिरीवर आल्यावर तुम्ही आलेले म्हटले अरे आघारे आल्या, आघाऱ्यावर गेलं झाड. तर होतं काय की आता विश्रांतीच्या काळामध्येच थोडंसं आघारीवर जाणं, पान मजबूत होणं, ह्या गोष्टी होतात. हे नॅचरल प्रोसेस आहे. आपण फक्त त्या नॅचरल प्रोसेसला थोडंसं फास्ट केलं. हो. आणि त्यावेळेत काय असतं, हस्तबहारामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर मधलं जे नियोजन असतं त्यावेळी झाड फूट काढत असतं. बहार नियोजनातलाच एक म्हणजे एक बहार येतो हस्तबहार मोसंबीमधला, त्यावेळी आघारी बागेत निघतेच. आणि ती आघारी डेव्हलप होऊन पुढं मग तिच्यावर जर काम व्यवस्थित झालं विश्रांती आणि ताणामध्ये, तर त्याच्यावर आपल्याला पुढच्या म्हणजे जे आंब्या बहारात आता फूट दिसू लागली आपल्याला, ते केलेल्या कामाचं आपल्याला फळ. हे परिणाम दिसू लागले किंवा हे फळ दिसू लागलं आपल्याला. अजून आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला सांगत असतो की बाग हार्वेस्ट झाल्यानंतर जेवढे काही जुने फळं जे बागवानांनी हार्वेस्ट केले नाही, सोडून दिलेले आहेत, रोगराई आहे त्यांच्यावर, ते काढून टाका. आणि तुम्ही पहिल्याच टप्प्यामध्ये ते काम केलं जवळजवळ. आजही आपण फिरता फिरता बरेचसे फळं जे हाताला दिसले ते आपण काढून टाकले. याने काय होतं, झाड निर्जंतुक होतं आणि त्याचा फायदा जो आहे तुम्हाला भविष्यात दिसेल. चालतं. आता हे जे ढगाळ वातावरण आहे, आपण एक परवा 2-4 दिवसापूर्वी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे. ढगाळ वातावरणात रसशोषक किडींचा जो अटॅक होतो, तर त्याच्यामुळं पण आपण आता एक फवारणी घेऊ, एक प्रिव्हेंटिव्ह आपण त्याच्यामध्ये घेऊयात. फवारणी घेऊ. अजून तर आपल्याकडे काही तेवढा प्रादुर्भाव दिसत नाही,
तरी पण आपण थोडे असे पाना हा बारीक एक प्रमाण कमी आहे त्याचं एकदम, तर त्याच्यासाठीच आपण आज असं स्प्रे घेणार आहे. पान याचे ते नेमकं रोगच आहे. हा जुने जे पानावरचे रोग आता हे दम्मानं सोडून देतील हे झाडांना पानं. आता जी नवीन जी पालवी निघल याच्यासोबत आपले फूट सोबत जी नवीन पानं डेव्हलप होतील ते चांगले राहतील आणि सदृढ राहतील. जुने पानं खराब आता बागेला सोडत चालत आणि इथून पुढं मग अशा प्रकारचे पानं तुमच्या बागेत दिसणार नाही, कारण इथून पुढं तुम्ही शेड्यूलमध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या वेळोवेळी होत राहतील. आणि आमचंही जे शेड्यूल असतं ना, आम्ही कोणताही रोगराई येण्याच्या अगोदर एक प्रिकॉशन म्हणून आम्ही काम करत असतो. म्हणजे रोगराई आल्यानंतर त्याच्याशी लढण्यापेक्षा हा मग ते आपलं नुकसान होतं ना, ते अगोदरच करून ठेवलं ना तर मग ते नुकसान पातळीला पण जात नाही किंवा आपलं नुकसान टळतं त्याच्यामुळे. बऱ्याचशा शेतकऱ्यांची भावना कशी असते, अजून आलंच नाही तर मग कशाला खर्च करायचा. आता त्या चक्करमध्ये ते येऊन जातं आणि मग सगळंच घेऊन जातं. तर तसं होऊ नये म्हणून प्रिकॉशनरी काम करणं जरुरी असतं. बरं, आता शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला एक, तुमचं मनोगत म्हणून विचारतो. काय वाटलं तुम्हाला या 2-4 महिन्यामध्ये आम्ही जे नियोजन केलं याच्यामध्ये तुम्हाला? तुमच्या नियोजनामध्ये एकदम खुश आहे आम्ही. हा तुम्हाला माल फूट गीट पाहून एकदम आनंदी आहे. याच्यावर माल भरपूर निघन असा आपला अंदाज आहे फुटल्यामुळं. बरं फूट भरपूर असल्यामुळं माल बी वाजीपेक्षा जास्त निघा. बरं. आणि याच्यासोबत मला अजून एक तुमचं कौतुक करायचं की तुम्ही वेळोवेळी केलं ते. आम्ही जे सांगतोय हे तुमच्याकडून वेळोवेळी झालं तर त्याचे रिझल्ट दिसत आहेत. तुमचे चिरंजीव थोडे सक्रिय राहिले. काम करायचंय सोबत. सर उत्पन्न काढायचं म्हणल्यानंतर करावंच लागतं ना. हा तुम्ही हो ना. मग आपण काही शेतकऱ्यांचं हे पण डोक्यात येत नाही, आपण सांगूनही कधी कधी लेट होऊन जाते काही गोष्टी आणि मग त्याचे परिणाम ते पाहिजे तसे रिझल्ट आपल्याला दिसत नाही. मग आज काय झालंय, आपलं दोघांचं पण कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळं आम्ही सांगितलेलं तुम्ही वेळेत केल्यामुळे त्याचे रिझल्ट आपल्याला बागेत दिसत आहेत. आणि ते आपल्याला खोटं बोलता येत नाही ना. करायचं तर मग झटूनच करायचं, नाही मग सर आमच्याच्यानं होत नाही. शेवटी फायदा होणारच त्याच्यामुळे. बरोबर तेच ना. मग चालेल, ठीक आहे. तर धन्यवाद संदीपानराव. धन्यवाद योगेशराव. धन्यवाद. धन्यवाद. मी 1-2 शब्द बोलतो जरा. हो चालेल. या तर रामराम शेतकरी मित्रांनो, मी संतोष रोडे पाटील, फळबाग सोबती. आज आमच्या पाहुण्यांच्याच बागामध्ये आहोत. तर जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की पाहुण्यांकडे मी जाणं थोडंसं टाळतो, काय कारण एकदा असा अनुभव झालेला आहे की आम्ही पाहुण्यांना ट्रीटमेंट दिली, 8-10 दिवस त्यांनी काही केलं नाही आणि मी थोडासा वेगळा, मला जास्त संबंध सांभाळता येत नाही असं म्हणतात लोक. मी जाऊन सगळं औषध उचललं आणि घेऊन आलो. त्यामुळे असं होऊ नये म्हणून आम्ही थोडंसं काळजी करत असतो की पाहुण्यांपासून थोडंसं लांबच राहायचं. पाहुणे जरी कोणी जरी असलं तरी शेवटी आमच्यासाठी सगळे शेतकरी आहेत. आम्ही त्यांच्या भागामध्ये जरी जातो तर एक शेतकरी म्हणून, म्हणजे शेतकरी समजून जातो. आम्ही काही डॉक्टर नाही आहेत. ॲटलिस्ट मी, योगेशराव डॉक्टर आहेत, मी नाही आहे. मी एक नियोजनावाला व्यक्ती आहे. कलेक्टर बनवलेले आहेत, कशा पद्धतीने मला माहिती आहे. तसं झाडं कसे बनवायचे हे योगेशराव सांगतात आणि मी शेतकऱ्याकडून ते करून घेतो. बरोबर आहे. माझं काम आहे नियोजनाचं. काय ट्रीटमेंट द्यायची, काय करायचं ते योगेशरावांचं काम असतं. पण ते टायमावर झालं का नाही हे बघणं माझं काम असतं. त्यामुळं सगळ्या शेतकरी बंधूंनी सगळे कामं टायमावर करावेत. निसर्ग कसा जरी, हे बघा, निसर्गावर आपलं नियंत्रण नसतं, आपण आपल्या कामावर नियंत्रण करू शकतो. तर तुम्हालाही अभिनंदन. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.